आज आपण बघणार आहोत कुकरमध्ये बनणारी खूप झटपट अशी पावभाजीची रेसिपी। त्याआधी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा लागेल, तेव्हा तुम्हाला समजेल की हा व्हिडिओ कसा बनवलेला आहे आणि कशी भाजी बनवावी लागेल। त्याआधी मी आहे पल्लवी आणि कशा पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। त्या जास्त वेळ न घालवता आजची रेसिपी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मी घेतलेला आहे फ्लॉवर, या ठिकाणी घेतलेली आहे कॅप्सिकम, 6 बटाटे घेतलेले आहे, त्याची वरची साल काढून घ्यायची आहे। मीडियम साईजचे बटाटे होते। आणि या ठिकाणी घेतलेला आहे भोपळा, त्याला पण कापून घ्यायचा आहे छान असा। आणि या ठिकाणी घेतलेला आहे एक बीटरूट। बीटरूटने तुमची जी पावभाजी आहे त्याला खूप छान असा कलर येतो आणि चवही खूप छान लागते। आणि या ठिकाणी घेतलेला आहे कुकर, कुकरमध्ये टाकून द्यायचं आहे पळीभर तेल। आणि या ठिकाणी तेल टाकलं की त्यामध्ये थोडंसं तूपही टाकून द्यायचं आहे। तुम्ही बटरही टाकू शकता, तुमच्याकडे बटर असेल तर। मी नेहमी तूपच टाकते, तुपाने खूप छान अशी चव येते। आणि ते छानसं गरम झालं तेल की त्यामध्ये टाकून द्यायचं आहे जिरा आणि मोहरी। जिरा आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये एक कापलेला कांदा घ्यायचा आहे आणि कांदा टाकून द्यायचा आहे। कांद्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे गुलाबी कलर येईपर्यंत। आणि या ठिकाणी आपण बघत आहोत कांदा छान असा फ्राय झालेला आहे। या ठिकाणी काही सुके मसाले घेतलेले आहे। या ठिकाणी घेतलेला आहे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, अर्धा चमचा घेतलेला आहे धना पावडर। आणि या ठिकाणी घेतलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर 2 टेबलस्पून। आणि या ठिकाणी घेतलेले आहे 2 टेबलस्पून पावभाजी मसाला। आणि हे सर्व सुके मसाले जे आहे ते आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे तेलामध्ये। सुके मसाले जे आहे ते खूप लवकर असे फ्राय होऊन जातात आणि जास्त वेळ त्यांना फ्राय करायचं नाही आहे, खूप लवकर फ्राय होतात सुके मसाले। आणि त्यानंतर लागलीच आपल्याला एक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकल्याने काय होते, आपले जे मसाले आहेत ते जळत नाही। टोमॅटोचं पाणी येतं, पाणीही सुटतं आणि टोमॅटोच्या पाण्यामुळे ते जे सुके मसाले असतात ते जळत नाहीत। आणि या ठिकाणी टाकून घेणार आहोत लागलीच भाज्या। हे बीटरूट टाकून घ्यायचं आहे। बीटरूट पण मसाल्यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे 2 मिनटं भर। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं 2 मिनटं भर बीटरूट फ्राय करून झालेलं आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये। आणि या ठिकाणी आपण घेतलेल्या आहे भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे संपूर्ण। या ठिकाणी आपण बघत आहोत आपण संपूर्ण ज्या भाज्या आहेत त्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेत आहोत। आणि त्या भाज्या टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे छान असं। जो मसाला आहे भाज्याला संपूर्ण भाज्यांना कोट करून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, हे ग्लासचं मेजरमेंट आहे। 2 ग्लास पाणी टाकून द्यायचं आहे। आणि पाण्याला उकळी आली की त्यानंतरच गॅसचं झाकण जे आहे ते बंद करायचं आहे। थंड याच्यामध्ये झाकण कधीही बंद करायचं नाही, नाहीतर ते पाणी जे आहे ते संपूर्ण बाहेर येऊन जातं। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं जे पाणी आहे पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आणि आपण जे आहे कुकरचं झाकण जे आहे ते कुकरचं झाकण बंद करून देत आहोत। आणि या ठिकाणी कुकरचं मी हाय फ्लेमवरती मीडियम फ्लेम ठेवलेली होती, जास्त हाय पण ठेवायची नाही आणि जास्त स्लो पण ठेवायची नाही, मीडियम फ्लेम ठेवायची। आणि त्याच्यावरती अर्धा तासभर याला कुकर होऊ दिला होता। आणि अर्ध्या तासानंतर कुकर नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर मी हा ओपन करत आहे। नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच कुकर ओपन करायचा आहे आणि गरम गरम पावभाजी स्मॅशरच्या सहाय्याने संपूर्ण स्मॅश करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। माझा पावभाजी बनवण्याचा अचानकच प्लॅन झाला होता, थोड्या भाज्या घरामध्ये होत्या त्यामुळे मी पावभाजीचा प्लॅन केला। आणि या ठिकाणी बघू शकता आता आपण हे करून घेत आहोत, पाव शेकून घेत आहोत। पाव घ्यायचा आणि मधोमध त्याला कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाव कापून घ्यायचा आहे। आणि त्याच्यावरतून आपल्याला बटर लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे। मी नेहमी तूपच लावते, तुपाने खूप छान अशी चव येते आणि तो छान असा क्रिस्पी पण होतो पाव। आणि दोघं साईडने आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने याला शेकून घ्यायचं आहे कुकर याच्यावरती।
तव्यावरती आणि वरतूनही थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हा छान असा क्रिस्पी होतो पाव. आणि तुम्ही बघू शकता 2 मिनटामध्ये आपला जो पाव आहे तो छान असा क्रिस्पी होऊन जातो. आणि या ठिकाणी बघू शकतात आपला पाव जो आहे तो छानसा क्रिस्पी होत आहे. अलटून पलटून दोघं साईडने याला शेकून घ्यायचं आहे, अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे. आणि माझा जो पावभाजी बनवायचा प्लॅन होता, पावभाजी बनवण्याचा प्लॅन अचानकच ठरला. त्यामुळे माझ्याकडे कोथिंबीर नव्हता आणि त्यामुळे मी या ठिकाणी कोथिंबीर टाकलेला नाही आहे. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही आवर्जून कोथिंबीर घाला. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो पाव जो आहे तो छान क्रिस्पी असं झालेला आहे. यावरती आपण आता या ठिकाणी आपण गार्निश करत आहोत पावभाजीवरती मस्तपैकी कांदा टाकायचा, मस्तपैकी पावभाजी टाकायची, त्यावरती कांदा टाकायचा, एक लिंबूची फोड ठेवायची, छान असा कोथिंबीर टाकायचा आणि छान अशी गरमागरम सर्व करायची. या ठिकाणी मी तुम्हाला आधीही सांगितलं माझ्याकडचा कोथिंबीर संपला होता, त्यामुळे मी कोथिंबीर टाकलेला नाही आहे. तुमच्याकडे जर असेल कोथिंबीर तर तुम्ही आवर्जून घाला. तर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करूनही सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. तुम्हाला ब्लॉगिंग आवडते का, रेसिपीज बघायला आवडतात, मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीजसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि खास म्हणजे खात राहा.